मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्यावर तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी असा आरोप केला की महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल 96 लाख बोगस मतदारांची नोंद करण्यात आली आहे. आताही बघा, गेली विधानसभा झाली, 232 आमदार निवडून आले. 232. आमदार, एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठे विजय मिरवणुका नाहीत, कुठे जल्लोष नाही, काही नाही, सन्नाटा कर. म्हणजे मतदार तर अवाक झालेच होते, निवडून आलेले पण अवाक झाले होते. निवडून आलेल्या लोकांनाही समजेना कसा निवडून आलो. आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये, कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत, कशा प्रकारचं यश मिळत आहे. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आणि तेच चालू आहे. राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे, त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम, म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा, नाही तर नका करू. रिझल्ट अगोदर ठरलेला आहे. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक प्रहार करताना राज ठाकरे म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायचं. तुम्हाला इतका राग का? कारण तुमचं काहीतरी चुकतंय. ही सत्ता कशी आली हे सगळ्यांना माहिती आहे. मेळाव्यात त्यांनी नरेंद्र मोदींचा जुन्या काळातील एक व्हिडिओ दाखवला, ज्यात मोदी निवडणूक आयोगावर टीका करताना दिसत आहेत. तो दाखवत ठाकरे म्हणाले, मी काय वेगळं बोलतोय? आम्हीही तेच सांगतो, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम नाही.